भारतातील सर्वात रोमांचक आणि आव्हानात्मक रस्त्यांपैकी एक म्हणजे जोजिला पास. हा पास फक्त रस्ता नाही तर काश्मीरहून लडाखमध्ये प्रवेश करण्याचं भव्य प्रवेशद्वार आहे. प्रत्येक वळणावर वाढणारा थरार, समोर उभे असलेले बर्फाच्छादित पर्वत आणि निसर्गाचं रौद्र पण तितकंच मोहक असं रूप. आजचा प्रवास आहे श्रीनगर ते कारगिल आणि या प्रवासात आपण अनुभवणार आहोत जोजिलाचा थरार, 0 पॉईंटचं सौंदर्य आणि हिमालयाच्या कुशीतला एक अविस्मरणीय दिवस. जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आता सध्या मी इथं दल लेकमध्ये आहे. दल लेकमधून बाहेर पडतोय. आपल्याला इथून जायचं आपल्या गाडीत बसून आपल्याला निघायचं कुठं माहिती आहे का? लडाखची ट्रिप आता खऱ्या अर्थानं आता स्टार्ट होणार आहे. आता आपण या ठिकाणी कारगिलच्या दिशेनं निघणार आहे. जोजिला पास सगळ्यात महत्त्वाचा, आपल्याला पास करून पुढे जायचं आहे. तर व्हिडिओची झालेली आहे सुरुवात आणि सकाळचं वातावरण एक नंबर क्वालिटीचं या ठिकाणी. मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचं आपल्याला व्हिडिओ सगळं बघत राहायचं अशाच टाईपचं. चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपला झाला विषय. आपण कॅम्पिंग करायचं ठरवलं होतं म्हणल्यावर आपल्याला लागणार आहे सोबत आपल्या भाजीपाला आणि बरंच काही. तर इथं आलोय आम्ही. एक छोटासा या ठिकाणी स्टॉल आहे. तर इथं बरंच काय काय मिळतंय, काश्मीरी या ठिकाणी गोष्टी मिळतील आपल्याला. आता आम्ही काही गोष्टी इथं खरेदी करतो. यार चला की मित्रांनो, आता श्रीनगरमधून आम्ही बाहेर पडतो. त्याच्या आधी आपला पुन्हा एकदा डिझेल भरण्याचा टाइम आलेला आहे 6. आणि या ठिकाणी डिझेलचा भाव आहे 92.91. आता रेट वाढलेत इकडले सुद्धा. 89 मध्ये भरला आपण लास्ट टाइम, पण आता इथं 92 मध्ये आपण 92-91 मध्ये जवळपास 93 रुपयात डिझेल भरतोय. तर आता डिझेल भरतो आणि निघतो. A few moments later. मित्रांनो, आता या ठिकाणी श्रीनगर सिटीच्या बाहेर पडलो. थोडंसं बाहेर पडल्यानंतर आता वेळ पण झालाय, सकाळचे 7:30 वाजलेत आणि नाश्त्याची पण आता या ठिकाणी गरज आहे सगळ्यांनाच. तर या ठिकाणी गाडी पार्क केली इथं आणि गाडीच्या पाठीमागं तुम्ही बघू शकता एक नदी वाहते आणि पलीकडं पूल आहे आणि इकडं भारी भारी असे नजारे आहेत. आणि ही समोरचं जे टॉप आहे इथं आम्ही नाश्ता करण्यासाठी जातोय. काय नजारा आहे, एक नंबर क्वालिटीचा. तर विषय कसा झाला माहिती आहे का? आता सोनमर्ग आहे, हे पाठीमागं सोनमर्ग गाव आहे आणि सोनमर्ग गाव ओलांडून आता आम्ही पुढे आलोय. गाडी रस्त्याला पार्क केली. मोहच आवरत नाही कारण की रस्ताच इतका सुंदर आहे आणि पाठीमागे असे नजारे आहेत एक नंबर क्वालिटीचे. आणि शेजारून इथं नदी वाहते. अरे बापरे, एक नंबर भारी नजारे या ठिकाणी दिसतात. भारी वातावरण. आता वातावरणामध्ये थोडासा गारवा आहे इथं. पुढे आपल्याला थंडी बघायला मिळेल. आता मित्रांनो, सुंदर असे नजारे बघत बघत आता आम्ही पुढे आलोय. हे जोजिला पास या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे बऱ्यापैकी. आणि तुम्ही बघू शकता समोर सगळीकडे रस्ता जाम झालेला आहे. मला वाटतं वरच्या गाड्या खाली सोडत असतील कदाचित. आता एक 10-15 मिनिटाचा इथं ब्रेक होतो काय मला असं वाटायला. मित्रांनो, आता सध्या मी आहे जोजिला पासमध्ये. श्रीनगरवरनं ज्यावेळेस आपण लेहला जातो त्यावेळेस हा पास सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा वाला पास 6 महिने बंद असतो. 6 महिने नाही म्हणता येणार, पण जितके दिवस स्नोफॉल असतो किंवा बर्फाचं वातावरण इथं असतं त्यावेळेस हा वाला पास बंद असतो.
तर हा आता सध्या तर चालू झालेला आहे. इथं कुठलीच अडचण नाही, कुठं लँडस्लाईड नाही किंवा कुठं बर्फाचा काही विषय नाही. तर हा अतिशय सुंदर असा इथं पास आहे. इथं बघू शकता तुम्ही किती भारी भारी नजारे आहेत. तर इथून आपली आता गाडी पास होती आणि खूपच भारी अशी मजा यायला लागली इथं. या ठिकाणी आता थंडी वाजायला लागलेली आहे आणि आता जो पास आपण पास करून पुढे आलो तो होता झोजिला पास. तर त्याची उंची जवळपास 11,500 फूट अशी एवढी उंचीवर आहे. आता इथं माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता, इथं बऱ्यापैकी टुरिझमचं काम चाललेलं आहे. बऱ्यापैकी लोक बर्फ एन्जॉय करतात आणि इथून आता आपण खऱ्या अर्थाने लेहमध्ये एंटर करतोय, लडाखमध्ये. आता इथं बघा तुम्ही बघू शकता परिसर इथला कसा भारी झाला आहे. या ठिकाणी लोक फोटोग्राफीसाठी, काही व्हिडिओ घेण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी, ब्रेक घेण्यासाठी, चहा पाण्यासाठी थांबतात. तर हा पण स्पॉट चांगला आहे वाटेने जाताना थांबण्यासाठी, कारण की आपला जो झोजिला पास होता तो खूप आधी स्टार्ट झाला होता, त्याच्यामध्ये बराच वेळ गेला. नशीब की इथं स्नोफॉल वगैरे तसं काही झालं नाही, त्यामुळं आम्ही काय आडकाडकीचं काही शॉट झालं नाही, डायरेक्ट आम्ही इथं पोचलो. आता इथं थोडंसं थांबणार आम्ही. भारतातील सर्वात थरारक रस्त्यांपैकी एक झोजिला पास. या खडतर खिंडीला पार केल्यानंतर जेव्हा आपण 0 पॉइंटच्या दिशेने पुढे सरकतो तेव्हा हिमालयाचं खरं रूप हळूहळू उलगडायला लागतं. बर्फाने झाकलेली शिखरं, थंडगार वारे आणि नजरेच्या टप्प्यात सामावणार नाही अशी दरी. आणि अखेर समुद्रसपाटीपासून 11,600 फूट उंचीवर काश्मीरच्या विशाल दरीत वसलेल्या 0 पॉइंटच्या टोकावर आपण उभे आहोत. तिथे प्रत्येक दृश्य स्वर्गाची अनुभूती देतं आणि प्रत्येक क्षण कायमचा मनात कोरला जातो. मित्रांनो, या ठिकाणी आता आम्ही मॅगी घेतली आणि मी घेतलाय चहा. आणि माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता 1 नंबर क्वालिटीचा निसर्ग आहे. आणि इथं आपलं एक कारगिलमध्ये एंटर करायचं, इथं एक गेट आहे. आता ह्या गेटवरून आम्ही एंटर करून आतमध्ये जातो. तर इथला नजारा खूपच भारी वाटतो. इथं मिलिटरीचं बऱ्यापैकी कॅम्प आहे मोठा आणि इथं छोटंसं या ठिकाणी स्टॉल मिळालं. खूप वेळ झालं होतं, पाणीच प्यायला मिळत नव्हतं आणि पाणी नाही प्यायल्यानंतर लय मोठा प्रॉब्लेम होतो इकडं. तुम्हाला तहान लागून न लागू 10-10, 20-20 मिनिटाला, 15 मिनिटाला पाणी पित राहिलं पाहिजे. तर असा वाला हा विषय या ठिकाणी चाललेला आहे. आता आम्ही इथून आतमध्ये एंटर करतो. आता जस्ट इथं थांबलोय. तसं तर थांबायचं काही कारण नाही, आम्हाला वॉशरूमला बी जायचं होतं. आणि इथले नजारे एवढे क्वालिटीचे आहेत ना की असं वाटतं की गाडी थांबवावी आणि बघत बसावं. तर इथं पाठीमागं खेचरं किंवा घोडे म्हणू शकतो आपण, चरतायत. पाठीमागं शेळ्या मेंढ्या आहेत. इथं गाडी लावली, इथं रस्ता आहे, ही नदी मस्त चालली, कुकुळ सगळीकडे फोटोग्राफी करतात. म्हणजे खरंच भारी या ठिकाणी लोकेशन आहे. तर अशी रस्त्याने इतकी लोकेशन मिळतात की प्रश्न पडतो की कुठल्या लोकेशनला थांबावं. एवढं भारी या ठिकाणी निसर्ग आहे इथला.
काश्मीरच्या नद्या म्हणजे निसर्गानं रंगवलेलं एक जिवंत चित्रच. त्या खळखळत्या प्रवाहाकडे पाहत राहिले की वेळ कधी निघून जातो हेच कळत नाही. मन नकळत त्या सौंदर्यात हरवून जातं आणि सभोवतालचं जग काही क्षणासाठी थांबल्यासारखं वाटतं. आणि या निसर्गाच्या कुशीत असे सुंदर प्राणी मुक्तपणे वावरताना दिसले की त्या दृश्याला आणखी एक जादुई स्पर्श मिळतो. काश्मीरचं सौंदर्य मग फक्त डोळ्यांनी नाही तर मनाने अनुभवावं लागतं. तर मित्रांनो, आपला प्रवास चालूच आहे आणि कारगिलला जाण्याच्या आधी एक ठिकाण लागतं, एक गाव लागतं. ते गाव आहे द्रास आणि हे भारतातलं सर्वात थंड असं गाव आहे. म्हणजे विंटरमध्ये सगळ्यात जास्त या ठिकाणी थंड असते असं हे गाव आहे. तर ह्या आता गावामध्ये आम्ही काही जास्त वेळ थांबणार नाही, तर इथून पास होतोय. आता इथं जस्ट गाडी पार्क केली आणि इथे येऊन थांबलो मी. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता इथं आहे कारगिल वॉर मेमोरियल. तर आतमध्ये जाऊन आपल्याला चांगलं एक्सप्लोअर करायची, सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. आपल्याला महाराष्ट्रातल्या लोकांची सगळ्यांची नाव वगैरे सगळं शोधायचं आहे. आपल्याला तिथं बऱ्यापैकी पेट्रोटिक वाईब्स असतात, त्या सगळ्या गोष्टी तिथं जाऊन आतमध्ये आपल्याला पाहायच्यात. या ठिकाणी 4 वाजत आले, त्यामुळे आपण या ठिकाणी लंच करण्यासाठी थांबलो आहे. काहीतरी खाऊन घेतलं पाहिजे, कारण की जास्त नाही खायचं, पण लाईट थोडंसं खाल्लं पाहिजे आणि जास्त पाणी पिलं पाहिजे. असा हा परिसर या ठिकाणी चालू झालेला आहे, कारण की डोकंदुखी वगैरे ह्या गोष्टी या ठिकाणी होऊ शकतात. अजून तितकं नाही, पण लेहपासून पुढे थोडं जास्त होतं. आता काहीतरी खाऊन घेतो आणि मग आपण वॉर मेमोरियल पाहूयात. आता मी कारगिल वॉर मेमोरियलच्या आतमध्ये एंटर केलेलं आहे. आता इथं मोठ्या मोठ्यानं ओरडून तर काही गोष्टी सांगू शकत नाही. मी सगळ्या गोष्टी शूट करून घेतो. जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आता या ठिकाणी आपण लेह लडाखची जी ट्रिप चालू आहे त्यातला आपण कारगिलला या ठिकाणी थांबलोय. कारगिलमध्ये कारगिल वॉर मेमोरियल इथं थांबलोय. तर इथं थोडीशी चर्चा चालली होती की आता आपण टाटा कवरमध्ये आलो वगैरे वगैरे. तर इथल्या ह्या मित्रांनी ऐकलं की ह्यांनी टाटा कवरचा विषय काढल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हेच ते पोर आहेत. पॅकेजिंगपासून व्हिडिओ स्टार्ट केले होते, ते इथपर्यंत आले. ते वाटायचे सगळे अपडेटवाले व्हिडिओ करत होते. तर ते व्हिडिओ बघत बघत ते इथपर्यंत पोहोचलेत. तर त्यांची फायनली आमची इथं गाठ झाली. त्यांना बी भारी वाटतं आणि आम्हाला पण खूप भारी वाटायला लागलं की ते सगळेजण आम्हाला इथं भेटलेत. आणि आम्ही व्हिडिओची सुरुवात केली होती आणि ते सुरुवातीपासून आमचे व्हिडिओ बघत आले होते. ॲक्च्युली काय झालं, ज्या वेळेला तुमची पॅकिंग चालू होती पुण्यामधून, त्याच वेळेला आमचं सुद्धा सर्व पॅकिंग चालू होतं. तुम्ही एक दिवस पुढं होते, आम्ही एक दिवस मागं होतो. तुम्हाला फॉलो करत 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 आम्ही जवळजवळ काश्मीरपर्यंत आलो. त्याच्यानंतर ना आमचा नेटवर्क गेल्यामुळं मग तुमचा काही व्हिडिओ आम्हाला पाहता नाही आल्या. मग त्यानंतर ना आम्ही आमच्या पद्धतीने इथपर्यंत आलो. मित्रांनो, आता विषय कसा झाला माहिती आहे का, गाडी जरा वळणाच्या रस्त्यातनं फिरल्यामुळं मला थोडंसं पोटात दुखत होतं आणि उलटी यायल्यासारखं वाटत होतं. तसं तर आम्ही आता मुलबेक म्हणून एक गाव आहे, वाखाच्या आधी आहे का नंतर आहे आता सांगू नाही शकणार,
कारण की माझ्याकडे ती कॅपॅसिटी नाही, माझ्याकडे सिम नाही, रेंज नाही. तर इथं आता आम्ही एक 2-3 होमस्टे शोधले, पण सगळे फुल होते. त्यातला हा वाला एक होमस्टे आहे, सिल्वर रॉक गेस्ट हाऊस म्हणून. तर इथं आता आम्हाला एक रूम मिळाली. 5 जण आम्ही तिथे ॲडजस्ट करून घेणार आहे. तर इथं सामान काढले, आता आतमध्ये जातो आणि आता इथे स्टे करतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं आपली ही रूममध्ये सेटलमेंट चालू आहे. आम्ही 5 जण आता याच रूममध्ये ॲडजस्ट करणार आहेत. आणि हे वाकाच्या थोडंसं मागे आणि अजून एक काहीतरी गाव होतं, त्या गावाचं नाव आता विसरलो. तर इथं आपल्याला हे वालं गेस्ट हाऊस मिळाले चांगलं. तर आणि आता मस्तपैकी इथं राहायचं आहे आपल्याला, मुक्काम करायचा आता. आणि उद्या उठून आपल्याला लेहकडे निघायचं आहे. तर हा सकाळी श्रीनगरमधून निघाल्यापासून इथपर्यंत पोहोचण्यापर्यंतचा दिवसभराचा सगळा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लेहकडे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाव आय एम ॲट द लँड ऑफ पासेस. आता आम्ही जवळपास 12,000 फुटाच्या वर आलोय. तर मित्रांनो, ह्या सिप सोबत आता आपला इथला लंच ब्रेक संपलेला आहे. तर हे ॲक्च्युली ते मूनलँड आहे. इथून आता क्लच जर दाबला तर गाडी मागं जाते ऑटोमॅटिक. तुम्ही बघू शकता, हो का, क्लच दाबलाय तर गाडी पाठीमागं चालली.